हाय हॅलो नमस्ते. स्वागत करते तुमचं मी राणीची दुनिया या चॅनलवरती. मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहीत आहे माझा मी घरातून छोटासा बिझनेस चालू केलेला आहे आणि त्या बिझनेसमध्ये मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि खूप छान मला त्यातून इन्कम होतं आहे. सकाळी उठले, ब्रश वगैरे केला, चहा वगैरे मी पण पिले आणि कारागिरांना पण दिला. माझं काम एवढं वाढलं की अक्षरशः कारागीर ठेवायची वेळ आली. तुम्हाला तर माहिती आहे, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कारागिरांसाठी मी नाश्त्यामध्ये आज शिरा बनवणार होते. शिरा बनवायला घेतला होता आणि एकीकडे आहे ते मला पाणी ठेवलं होतं अंघोळीला. भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि वॉशिंग मशीनसुद्धा लावली होती, कारण मी सकाळी मशीन लावते म्हणजे ऊन पडलं की लगेचच आहे ते कपडे सुकून जातात आणि आमच्या अंघोळ्या होत्यात 12-1 वाजता. त्यासाठी दुसऱ्या दिवशीचे कपडे हे दुसऱ्या दिवशी मी धुते. मशीन वगैरे लावली आणि नाश्त्याचा शिरा बनवायचा होता, कारण शिरा जर बनवला तर मायरासुद्धा खाते, त्यासाठी बाकी काहीच नाही. तर शिरा बनवायला घेतला. माझ्याकडे मोठा शिरा नव्हता, छोटा शिरा होता, म्हणजे रवा आहे तो बारीक होता. आपल्याला जर रवा करायचा असेल तर आपल्याला थोडासा मोठा जाडसर रवा जर असेल तर हलवा करायला खूप छान लागतो, पण माझ्याकडे नव्हता. जो आहे त्याचाच मी बनवत होते. तर गावरान तूप घेतलं आणि रवा टाकून छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. नंतर आहे ते पाणी टाकलं, विलायची पूड टाकली आणि वरून आहे ते साखर टाकून छान असा घट्ट होईपर्यंत शिरा आहे तो ढवळून घेतला. आणि शिरा होतोय तोपर्यंत मायरा आहे ते मध्ये करत होती. मायराला बघून मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तिला अधूनमधून मला कडेवर सुद्धा उचलून घ्यावं लागतं. तिला बघतच मी हा बिझनेस चालू केला होता, पण मला माहीत नव्हतं हा माझा बिझनेस एवढा मोठा होईल की अक्षरशः माझ्या नवऱ्याला त्यांची नोकरी सोडावी लागेल. त्यांनी त्यांची नोकरी सोडून मला ह्या बिझनेसमध्ये मदत करतात आणि कारागिरांसोबत तेही काम करतात. दिवसभर ते जेवढं तिकडं काम करत होते त्याच्या म्हणजे दुप्पट तिप्पटने इथं पैसे त्यांना दिसायला लागले. त्यासाठी त्यांनी पण ठरवलं की जॉब सोडून द्यायचा. त्यांना नाश्त्याला शिरा मी दिला. मायरा ही खूप छान खेळत होती त्यांच्यासोबत, कारण तिला मोबाईल दिला होता. मस्त कपड्यांच्या बंडलवरती मोबाईल बघत बसली होते. म्हणून मी लगेचच आंघोळीला गेले. आंघोळीला गेल्यानंतर आज मला आंघोळीला खूप वेळ लागणार होता, कारण मी डर्माटचचा स्किन केअर म्हणजे टॅनिंगचा जो सोप आहे तो मी यूज करायला चालू केला आहे आणि त्याला आहे तो पूर्ण बॉडीला साबण लावून नंतर एक 5 ते 6 मिनिट आपल्याला मसाज द्यावा लागतो. त्यासाठी मला 5-6 मिनिट तर मसाजसाठी जाणार होते आणि नंतर हेअर पण वॉश करायचे होते. तर आज अमावस्या होती आणि श्रावण महिन्यातला हा शेवटचा दिवस होता की नॉनव्हेज खायचे. तर अधूनमधून मला नॉनव्हेज लागत असतं, पण आता पूर्ण महिनाभर खायचं नाही म्हटल्यानंतर नॉनव्हेज तर आज झालंच पाहिजे. आंघोळ झाल्यानंतर लगेचच कोजिक ॲसिडचं मी सिरम चेहऱ्यावर अप्लाय करते, कारण मला प्रेग्नेन्सीनंतर पिगमेंटेशन आलेलं होतं आणि ते आता 8 दिवसापासून मी हे सिरम वापरायला चालू केलेलं आहे. तर छान असा रिझल्ट मिळालेला आहे. तर मी सजेस्ट करेन, हे सिरम मी वापरायला चालू केल्यानंतर मला खूप छान फरक पडला. म्हणूनच मी तो सोप पण मागवला, कारण माझी स्किन आहे ती खूप टॅन झालेली आहे. स्किन केअर केल्यानंतर मायराकडे बघितलं तर मायरा अजूनसुद्धा मोबाईल छान असा बघत होती. हे बघून मला खूप छान वाटलं. मायराचे पप्पा आहे ते काम करत होते. तर हे आहे ते पॅन्टीचं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कारागीर आहे ते पायपिंग लावत होतात. तर मी म्हटलं की यांना थोडीशी मदत करावं. अधूनमधून मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, पण म्हटलं थोडंसं ह्यांना मदत करावं, कारण 15 ऑगस्टला ही ऑर्डर द्यायची होती आणि 15 ऑगस्टला जर ही ऑर्डर नाही दिली तर आपल्या अंगावर पडणार होती. त्यासाठी म्हटलं की चला हे ऑर्डर आहे ते थोडंसं हातभार लावू. तुम्हाला माहीत आहे मी एकटीच काम करत होती 8-15 दिवसापूर्वी, पण आता अशी वेळ आलेली आहे की एवढं काम वाढलेलं आहे की माझं काम फक्त खाण्यापिण्यात म्हणजे स्वयंपाक वगैरे ह्याच्यातच माझा वेळ निघून जातो, कारण मी स्वतः लावलेले आहेत कारागीर. म्हणजे आता मी घरी बसून कमवते पैसे, दुसऱ्यांना काम देऊन मी कमवते पैसे. तर मायरा आहे ते मध्ये करत होती, कॅमेऱ्याला आडवी जात होती. तिला असं वाटत होतं की मम्मी माझ्यासोबत खेळती. मी पॅन्टी हातरत होती, मला पॅन्टीच्या घड्या घालायच्या होत्या आणि तिला असं वाटायचं की मम्मी खेळत आहे माझ्यासोबत. त्यासाठी ती कॅमेऱ्याला आडवी जायची किंवा मी पॅन्टाचा कपडा जो हातरला आहे त्याच्यावरती ती जाऊन बसायची. नंतर तिला मी जवळ घेतला आणि तिला मी मोबाईल दिला, कारण मला मायराला बघून काम करावं लागतं.
आणि मायरासाठीच खरं तर हा मी निर्णय घेतला की घर बसल्या आपल्याला काहीतरी काम मिळालं पाहिजे. हे मी यूट्यूबवर सर्च करत होते आणि यूट्यूबवर सर्च करून करून मला हा म्हणजे कुठंतरी ह्या बिझनेसमध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आत्ता माझी कमाई म्हणजे दुसरी कमाई आहे. पहिल्या कमाईमध्ये मी काय काय खरेदी केली आणि पहिली माझी कमाई किती मला झाली हेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. नवऱ्यापेक्षा जास्त पैसे जर मी 8 दिवस माझ्या नवऱ्याचा महिन्याभराचा पगार फक्त मी 8 दिवसात जर कमवत असेल तर मग माझा नवरा का जॉब सोडणार नाही. मग माझ्या नवऱ्याला असं वाटत होते की माझी बायको जर एवढं 8 दिवसात माझ्या महिन्याभराचा पगाराबरोबर कमवत असेल तर आम्ही दोघांनी मिळून जर हे काम केलं तर किती फायदा होईल. आणि मेन म्हणजे आपण जर कारागीर ठेवले तर कारागिरांचा पण थोडंफार आपल्याला फायदा होईल. त्यासाठी आम्ही कारागीर ठेवले. आत्ता सध्या आपल्याकडे 1 कारागीर आहे, पण लवकरच आपल्याला अजून 2 कारागीर लागणार आहेत म्हणजे गणपतीच्या सीझनमध्ये. आणि आपल्याला एक आता खूप मोठी ऑर्डर भेटलेली आहे, म्हणजे एक खूप मोठी पार्टी भेटलेली आहे. 2-4 दिवसात त्याची डील झाली की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे काम राहील. तेव्हा आपल्याला लेडीजची खूप सारी गरज लागणार आहे. तेव्हा लवकरात लवकर माझा ग्रुप जॉईन करा आणि तुम्ही पण तुमच्या घरातून फक्त 25,000 रुपयामध्ये मशनी घेऊन तुम्ही हा बिझनेस घरातून चालू करा. माझ्यासोबत हा बिझनेस चालू करून तुम्ही लवकरच स्वतः हा बिझनेस चालू करताल, म्हणजे स्वतः मालक बनताल हे मला नक्की गॅरंटी आहे. मी पण दुसऱ्यांकडनं काम घेऊन हे हा बिझनेस चालू केला, पण 8 ते 15 दिवसातच माझा एवढा बिझनेस वाढला की अक्षरशः मला हा बिझनेस स्वतःलाच टाकावा लागला आणि कारागीर ठेवावे लागले. तर विचार करा मैत्रिणींनो, घरी दुपारी झोपण्यापेक्षा तुम्ही झोपून कोणते आजार वाढवण्यापेक्षा तुम्ही हे काम चालू करा. शेजारी पाजारी जाऊन बसण्यापेक्षा, ही अशी म्हणली ती तशी म्हणली, घरात वाद करण्यापेक्षा बाहेरची भांडणं घरात आणण्यापेक्षा तुम्ही नक्कीच हा बिझनेस जॉईन करा. तुमच्या गल्लीत जर अशा रिकामटेकड्या बायका जर येऊन बसत असतील तर त्या बायकांनासुद्धा तुम्ही हे काम देऊ शकता, म्हणजे त्यांनासुद्धा फायदा होईल आणि तुम्हालासुद्धा फायदा होईल. कसं असतं, एका गल्लीत जर बायका असल्या, कोणाकडे जर काम नसलं तर आपण काम वगैरे आवरल्यानंतर एकामेकीच्या घरी जायचं, गप्पा मारायच्या, आमकी अशी म्हणली तमकी तशी म्हणली, हिच्या चाड्या तिच्या चाड्या, लोकांच्या निंदा वगैरे करण्यापेक्षा हे काम केलेलं कधीही चांगलं. लोकांची निंदा वगैरे करून लोकांना नावं ठेवून आपल्याला पैसे भेटणार नाही आहेत, तर हे काम करून आपल्याला नक्कीच पैसे भेटतील. नवराही खुश होईल, म्हणाल की बाई माझी बायको कसं काय एवढा ग्रो झाला तिचा आणि कसं काय एवढा पैसा तिच्याकडे यायला लागला. नवरा नक्कीच तुम्हाला विचारेल. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा नवरा कमवतो तेव्हा आपण म्हणजे नवऱ्याच्या जीवावर आपण प्रत्येक खरेदी शॉपिंग थोडे पैसे लागले तरी आपण नवऱ्याला मागतो, पण आपणच नवऱ्याचे जर लाड उचलले तर नवरा अजूनच खुश होईल आणि आपल्या संसाराला हा अजूनच आपला संसार अजूनच खूप छान होईल. म्हणजे नवरा पण खुश, आपण पण खुश, घरात सगळं म्हणजे वातावरणच खुश होईल. त्यासाठी नक्की हा बिझनेस जॉईन करा आणि घरातून भरपूर सारे पैसे कमवा. जर तुमच्या अशाच 4-5 जर मैत्रिणी असतील तर तुम्ही 4-5 मैत्रिणी मिळून तुम्ही एखादा तुमच्या छोट्याशा रूममध्ये सुद्धा हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. मैत्रिणी पण दिवसभर तुमच्या सोबत राहतील आणि तुमचं कामही वाढेल, म्हणजे तुमचं अजून एक वेगळ्या प्रकारे नाव होईल. तुम्ही मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये अध्यक्ष बनण्यापेक्षा तुम्ही मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये मालक बना आणि खूप छान काम करा. ग्रुपने काम करा. आपल्याला हा बिझनेस खूप मोठा करायचा आहे आणि खूप ग्रुपने काम करायचं आहे. प्रत्येक लेडीजला मी हे घरी काम देणार आहे. प्रत्येक लेडीजने हे घरी काम करायचं आणि स्वतः मालक बनायचं, स्वावलंबी बनायचं, कोणावर डिपेंड राहायचं नाही. नवरा पैसे देईल तेव्हा शॉपिंगला जायचं असं अजिबात नाही. आजकाल नवीन ट्रेंडिंगच्या साड्या येतात, ज्वेलरी येतात, त्या आपणच खरेदी करायच्या. नवऱ्याला म्हणायचं नाही आहे की ट्रेंडिंगची साडी आली मला साडी घे, ट्रेंडिंगची ज्वेलरी आली, मंगळसूत्र आले मला घे, अजिबात नाही. उलट नवऱ्याचे हट्ट आपण पुरवायचे. आता वेळ आलेली आहे की नवऱ्याचे हट्ट पुरवायची. आजपर्यंत नवऱ्याने आपले हट्ट पुरवले, पण आता वेळ आलेली आहे की आपण नवऱ्याचे हट्ट पुरवायचे. तर मैत्रिणींनो, वाट कसली बघताय, लगेचच माझ्या इंस्टाला जा, इंस्टाला मला फॉलो करा, इंस्टाला फॉलो करून मला DM करा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहायचा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, पूर्ण स्किप न करता पूर्ण पाहिला, व्हिडिओला लाईक केलं, एक छानशी कमेंट केली आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्याकडून एक छानसं गिफ्ट भेटणार आहे, जेणेकरून
ते त्या गिफ्टपासूनच तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. तर विचार करा मी काय गिफ्ट देणार असेल ते. तर मग तुम्हाला हे गिफ्ट हवं असेल आणि फ्रीमध्ये जर तुम्हाला तुमचा बिझनेस चालू करायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. कारण मला समजणार आहे की स्किप करत करत कोणी पाहिलेला आहे आणि पूर्ण कोणी पाहिलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहून छानशी कमेंट करायची, सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं आणि तुमच्या 2 मैत्रिणींना शेअर करायचा हा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या 2 मैत्रिणींना शेअर केला, पूर्ण व्हिडिओ पाहिला, सगळं जर मला छान कमेंट केली, सगळं जर मला छान वाटलं तर मी तुम्हाला माझ्यातर्फे मशीन गिफ्ट करणार आहे आणि ते मशीनीतून तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करून तुम्ही तुमची कमाई घरी बसून चालू करणार आहे. मग किती छान गिफ्ट आहे, समजलं ना? तर लवकरात लवकर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 2 मैत्रिणींना शेअर करा, मला छानशी कमेंट करा, बरोबर ना? आणि इन्स्टाला मला DM करा. तर तुम्हाला जर अशा नवनवीन बिझनेसच्या ऑफर पाहिजे असतील, आपल्याला लेडीजसाठी खूप मोठा एक बिझनेसचा ग्रुप तयार करायचा आहे आणि प्रत्येक लेडीजला आपण घरी बसून बिझनेस द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी 50 महिलांची गरज आहे आणि त्या 50 महिलांचा जर ग्रुप झाला तर त्या 50 महिलापासून आपण एक जणीला बनवणार आहोत. आपल्या ग्रुपची अध्यक्ष तिच्याकडे असणार आहे. आपल्या ग्रुपचा म्हणजे आपल्या बिझनेस ग्रुपचा व्हॉट्सअपचा ग्रुप तिच्याकडे असणार आहे. ती त्या व्हॉट्सअप ग्रुपला हँडल करणार आहे आणि आपण 50 जणी मिळून म्हणजे आपण 50 जणींचा हा ग्रुप असणार आहे. एक जणींकडे हे काम राहणार आहे म्हणजे मॅनेजमेंटचं, म्हणजे ग्रुप चालवण्याचं एक जणीला काम देणार आहे आणि बाकीच्या 49 जणी ज्या आहेत त्या 49 जणी आपण सगळ्यांनी मिळून आपण बिझनेस चालवायचा आहे. आणि ती जी एक आहे जी ग्रुप चालवणार आहे तिला आपण मंथली काहीतरी असं ठरवून पेमेंट देणार आहे. म्हणजे आपल्या 50 जणींचा बिझनेसचा ग्रुप हा खूप छान चालणार आहे. आणि लक्षात ठेवा, फक्त आपल्याला 50च जणी पाहिजे, आपल्याला जास्त जणी पाहिजे नाही आहेत. 50 जणींनी मिळून आपण हा बिझनेस चालू करायचा आहे. आणि हा ग्रुपमध्ये काय काय राहणार आहे तर तुम्हाला सांगते. ह्या ग्रुपमध्ये आपण म्हणजे एखादी जर ऑर्डर आली, ज्यांच्याकडे काम नाही, ज्यांची ऑर्डर पूर्ण झाली आहे, कोणाकडे कोणती ऑर्डर गेलेली आहे ते सगळं त्या ग्रुपवरती येणार आहे. त्या ग्रुपवरती टाकायचं आहे. तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते काम जर तुमचं संपलं असेल, तुम्हाला पुढची जर ऑर्डर पाहिजे असेल म्हणजे पुढचं काम पाहिजे असेल तर 2 दिवस अगोदरच त्या ग्रुपवर तुम्ही मेसेज टाकायचा. म्हणजे 2 दिवसात तुमचं रॉ मटेरियल म्हणजे तुमचं काम आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, ग्रुप यासाठी पण राहणार आहे, तुमच्याकडे जे काम चालू आहे ते काम जर तुमचं झालं तर तुम्ही ते पार्सल टाकायचं आहे. म्हणजे ते काम झालं आहे असा ग्रुपवरती मेसेज टाकायचा आहे. तर तुम्हाला सांगते अशा प्रकारे आपल्याला हा ग्रुप चालवायचा आहे. ग्रुप खूप छान राहणार आहे आणि आपले ऑलरेडी टी-शर्टचे, पॅन्टीचे फोटो आहेत ते ग्रुपवर अपलोड होणार आहेत. कोणाला काय काम देणार आहे, कोणाकडे काय काम जाणार आहे ते सुद्धा त्या ग्रुपवरती राहील. काम जर संपलं तर त्याच्या अगोदर, काम मागवायच्या अगोदर तुम्ही 2 दिवस ग्रुपला जर मेसेज टाकला तर तुम्हाला कटिंग वगैरे व्हायला म्हणजे 2 दिवस लागतातच. कटिंग जरी एका दिवसात झाली तर तुमच्यापर्यंत ट्रान्सपोर्टने पोहोचण्यासाठी 1 दिवस लागेल. अशा 2-3 दिवस लागणारच. 2-3 दिवस तुम्ही बसून न राहण्यापेक्षा म्हणजे तुमचा हात बंद न राहण्यासाठी तुम्ही 2-3 दिवस अगोदरच मेसेज करायचा. म्हणजे तो वेळेत तुम्हाला ते रॉ मटेरियल म्हणजे काम आहे ते वेळेत तुम्हाला पोहोचवेल. आणि एखादी जर मैत्रीण अशी जर असेल, आपल्या 50 जणीमध्ये एखादी मैत्रीण जर अशी असेल की जिला थोडाफार डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, जिला दिसत नाही आहे, जिला चष्मा लागलेला आहे, तिला मशीन चालवता येत नाही आहे, अशी जर एखादी आपल्याकडे मैत्रीण असेल तर तिच्यासाठी पण आपण हा बिझनेस म्हणजे तिने काय करायचं आहे, तिच्या गल्लीतल्या 2-3 बायकांना जमा करायचा आहे. तिने स्वतः मशिनी घ्यायच्या आहेत. तिच्या गल्लीतल्या 2-3 बायका जमा करून तिच्या घरातच स्वतःचा छोटासा कारखाना टाकायचा आहे ह्या टी-शर्टचा. आणि हे काम मी तुम्हाला देणार आणि ते काम फक्त करून घ्यायचं. आता हे काम जर तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायचं. जर मी तुम्हाला 20 रुपये कारागिरी देत असेल तर त्यांना तुम्ही समोरच्याला 15 रुपये द्यायचे आणि वरचे जे एक्स्ट्राचे 5 रुपये आहेत ते तुम्ही स्वतः ठेवायचे. आता विचार करा, एका बाईने रोजचे
एका बाईने रोजचे 20 रुपये कारागिरीने 50 टी शर्ट शिवले तर 50 टी शर्टचे 20 रुपयाने किती होतात, त्यातले 3 भाग तिला द्यायचा आणि 1 भाग तुम्हाला घ्यायचा. म्हणजे जर 2000 रुपये जर झाले तर 1500 रुपये तिला द्यायचे आणि 500 रुपये आहे ते तुम्हाला ठेवायचे. म्हणजे 5 जर बायका जर ठेवल्या तर 5 बायकांचे 2500 रुपये रोजचे तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे जी लेडीज तो कारखाना तिच्या घरातून चालवणार आहे, ज्या महिलांना ती स्वतः काम देणार आहे, ती तिचं कमिशन अशा प्रकारे काढू शकते. तर विचार करा किती छान बिझनेस आहे. आपण घरगुती हा बिझनेस खूप छान ग्रो करू शकतो. तुम्हीच पहिल्यांदा 2च बायका ठेवा, 2 बायकांचे तुम्हाला रोजचे 1000च रुपये भेटू द्या. नंतर पुढच्या आठवड्यात जर तुम्हाला वाटलं की हा इन्कम छान आहे, आपल्याला परवडत आहे, मला त्यातून 2 पैसे मिळत आहे, तर अजून एक मशीन वाढवा, अजून एक कारागीर वाढवा, 2च्या ठिकाणी 3 लेडीज ठेवा, परत 1 महिन्याने अजून एक वाढवा, 4 ठेवा. म्हणजे असे रोजचे कमीत कमी एका लेडीजचे 500 रुपये जरी धरले तरी 4 लेडीजचे 2000 रुपये तुम्हाला रोजचे भेटणार आहेत. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा बिझनेस करू शकता. तर त्यांना जेवढे पाहिजे होत्या तेवढ्या घड्या मी लावून दिल्या. मायरा काही राहत नव्हती तर तिला नादवत माझ्याकडून जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी त्यांना मदत केली. कारण आता तर मी तसं काम करतच नाही, कारण मी आता ते काम करतात आणि मी कमवते असं झालेलं आहे. म्हणजे मी आता काम न करता सुद्धा कमवत आहे. तर त्यांच्यासाठी मग मी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. कारण आज शेवटचा आखाड होता, शेवटच्या आखाडाचा शेवटचा दिवस होता आणि आज नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. कारण उद्यापासून आहे ते श्रावण चालू होणार होता आणि श्रावण महिन्यात 1 महिना खायला भेटणार नव्हता. माझ्या नवऱ्याचं काही नाही, पण मला तर नॉनव्हेज खूप आवडतं. त्यासाठी म्हटलं की आज आहे ते चिकन बनवावं आणि कारागीर आहेत त्यांना पण 1 महिना परत भेटणार नाही, त्यासाठी म्हटलं की चला बनवावं. तर चिकन बनवलं. चिकन बनवेपर्यंत मायरा इकडे खेळत होती. म्हटलं आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, अधूनमधून इकडं पण लक्ष देते तिकडं पण लक्ष देते. म्हटलं आता स्वयंपाक झालेला आहे. तर मायराला मी थोडंसं आळणी काढलं होतं. मायराला मी फर्स्ट टाईम देणार होते चिकन, पण खाते का नाही ते माहीत नाही आहे. पण मायराने थोडं 2-3 घास खाल्ले आणि लगेचच इकडे पळत आले. तुम्ही पाहू शकता कित्येक मी घड्या घातलेल्या आहेत आणि मायरा आहे ते विस्कटत होते, पण तिच्या पप्पांनी ते लगेच उचलून ठेवलं. तर आता आहे ते मग मी आरशामध्ये तुम्ही पाहू शकता मी इंस्टाग्रामसाठी 2-3 रील काढल्या आणि मी गेले किचनमध्ये जाऊन मी लगेचच मायरासाठी जे अळणी बनवलं होतं ते घेऊन आले आणि मायराला हॉलमध्ये बोलवत होते. मायरा करत होती, पण मायराला मायराचे पप्पा असल्यावर मायराची मम्मीची गरज नसते आणि तिला अजिबात मम्मीही दिसत नाही. कारागीर नवीनच आहे, त्याला ती थोडंसं घाबरते, पण दादा म्हणते आणि ॲडजस्ट होते. दादा म्हटलं की तिला असं वाटतं की जसा माझा भाऊ दादा, म्हणजे बाबूला ती दादा म्हणते, जसा तो तसा हा पण माझा दादाच आहे. ओव्हरलॉकची मशीन थोडीशी प्रॉब्लेम करत होती, त्यासाठी ती सेटिंग लावत होते. सेटिंग लावताना अशी म्हणजे ओढून पाहत होते. मी म्हटलं 2 लोक देऊ का, 1 जण इकडून 1 जण तिकडून ओढतील, मग तुला समजेल की फिनिशिंग येते का नाही. माझ्या नवऱ्याचं काम आहे की क्वांटिटी नाही निघली तरी चालेल, पण क्वालिटी द्यायची. क्वालिटीच्या नादामध्ये माझी क्वांटिटी काढायचं राहतं आणि मग माझ्या ऑर्डर फसल्या जातात. म्हणून आमच्या दोघांमध्ये कधी वाद होतो. पण असं वाद हा झालाच पाहिजे, कारण वादाशिवाय घर नाही आणि घराला घर पण नाही. त्यासाठी वाद हे झालेच पाहिजे. बघा किती मोठा गट्टा, म्हणजे किती मोठे रचून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या पॅन्टी. म्हणजे मी ज्या घड्या मारल्या होत्या त्या ह्यांनी उचलून घेतलेल्या आहेत आणि हे आता ओव्हरलॉक करत आहे. म्हणजे आपली पॅन्ट आहे ती आता इथं फायनल होणार आहे. इकडं आहे ते पायपिंग लावलेली आहे आणि वरची शिलाई आहे ते मारत आहे, म्हणजे कारागीर. दोघांचं छान असं जमलं होतं. 1 जण शिलाई मारत होता आणि 1 जण जॉईन मारत होता. दोघांचं छान असं जुळलं होतं, कारण ह्या दोघांनी पहिलं पण एकत्र काम केलेलं आहे. त्यासाठी ह्या दोघांच्या गप्पा खूप छान जमतात आणि यांचं जमतंसुद्धा. कुठं निघाले की दोघंच निघतात. म्हणलं चला एकमेकांना मित्र पण होतील, मित्र खातीर कामं पण करते आणि छान म्हणलं गाणे लावतात आणि दोघं मिळून काम करतात. हे बघून खूप बरं वाटलं. मायराला बघत मी घर पण सांभाळत होते. चला म्हणलं आता मायराला नादी लावून थोडंसं खाऊ घालावं. मायराला मी इकडे घेऊन येत होते. मायरा काही येत नव्हती, पण जबरदस्ती मी तिला घेऊन आले. बघते तर चिकनची भाजी खूप छान उकळत होती, खूप छान भाजी झाली होती. तर म्हणलं बघा आता चिकन पण शिजलं होतं. लगेचच मायराला जे घेतलं होतं ते हॉलमध्ये घेऊन चालले आणि मायराला खायला लागलं.
मायराला खाऊ घालत होते, तर मायराच्या नरड्यात म्हणजे तिला पहिल्यांदाच मी चिकन खाऊ घालणार होते, तर तिच्या नरड्यात गुंतल्यासारखं झालं असेल तिला, म्हणजे पहिल्यांदाच काहीतरी वेगळं तिच्या तोंडात लागलं असेल, म्हणून तिने उलटी करायला सुरुवात केली. तिने उलटी करायला सुरुवात केली तर मला काही सुचत नव्हतं, म्हणून मी माझ्या मिस्टरांना लगेचच पाणी आणायला लावलं. तोपर्यंत तर मायराने उलटी केली. तिला धुवून वगैरे आणलं आणि लगेचच आम्ही जेवण करायला बसलो. तर सलाड होतं, कांदा, टोमॅटो, मिरची, लिंबू, किती झणझणीत आहे चिकनची भाजी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. छान असं जेवण केलं. माझ्यासाठी बाजरीची भाकरी केली होती, त्यांच्यासाठी मी चपात्या केल्या होत्या. आज भात हा दुपारचाच होता. असा होता माझा आजचा दिवस. आजच्यासाठी एवढंच. बाय.